जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात पत्नीला आणि प्रियकर एकमेकांशी बाहेर बोलताना पतीने पाहिले। त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि पत्नी अन प्रियकराने पतीला अपशब्द वापरल्यामुळे खचलेल्या पतीने रेल्वे खाली उडी टाकून आपला जीव संपवलाय। भारत आणि अमेरिका यांच्यातील कराराची जागतिक पातळीवर चर्चा आहे। या कराराचा परिणाम भारतीय कृषी उत्पादनावर होण्याची शक्यता आहे असं सांगत शरद पवारांनी करारावर चिंता व्यक्त केली। मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्पाच्या डहाणू इथल्या डोंगरामध्ये भुयारीकरण पूर्ण करून यशस्वी ब्रेक थ्रू करण्यात आले। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। 5.5 लाख उमेदवारांपैकी 88% पेक्षा जास्त उमेदवार नापास झाले आहेत। राज्याचं लक्ष लागलेल्या चंद्रपूर महापालिका महापौर पदासाठी अखेर दिल्लीत तोडगा निघालाय। यामध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला महापौर पद तर विजय वडेट्टीवार गटाला उपमहापौर पद देण्याचा निर्णय झालाय। मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्टसह SIT चौकशी करावी अशी मागणी जरांगेच्या घातपातचा आरोप असलेल्या अमोल खुणे यांनी केला आहे। लातूर जिल्ह्यातील खोपेगाव शिवारात कौटुंबिक कारणावरून वडील आणि मुलामध्ये वाद झाला। या वादाचे रूपांतर गंभीर भांडणात झाले। संतापाच्या भरात मुलाने चाकूने वडिलांवर वार केला। देवेंद्र फडणवीस हे विलीनीकरणाच्या चर्चेत सहभागी नव्हते, त्यामुळे त्यांना या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार नाही असे शरद पवार यांनी म्हटलं आहे। मुंबई विमानतळावर 2 विमानांचा मोठा अपघात टळलाय। इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांची टक्कर झाली। यावेळी दोन्ही विमानांच्या पंखांचे नुकसान झाले आहे। कोकण रेल्वेच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी 515 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।